दादा गोसावी हे आहेत दादा गोसावी. भिवंडीतील हिंदू समाजाच्या उत्कर्षासाठी, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी जे कोणी सामाजिक कार्यकर्ते तरुण कार्यरत असतात त्या सर्वांचं प्रेरणास्थान म्हणजे दादा गोसावी. आषाढी वारी दिंडी करणारे दादा गोसावी, तसेच कसायापासून गाईला आणि जिहाद्यापासून आपल्या आया बहिणीला वाचवणारे ते दादा गोसावी. प्रसंग कितीही बाका असला तरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलीस प्रशासन किंवा अन्य कोणालाही निडरपणे भिडणारे दादा गोसावी. निस्वार्थ आणि सेवावृत्तीने काम करणारा जमिनीवरचा साधा कार्यकर्ता म्हणजे दादा गोसावी. परंतु गणेश विसर्जनापासून अशांत झालेली भिवंडी ही त्या दगडफेक्या लोकांमुळे अशांत झालेली नसून तर दादा गोसावीमुळे अशांत झाले. अशा प्रकारचं वातावरण ह्या भिवंडीमध्ये आज बनवलं जाते. भिवंडीत 4 ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडून सुद्धा आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्यावर सुद्धा त्याचं खापर कोणावर तरी फोडायचं म्हणून दादा गोसावीला टार्गेट केलं जाते. भिवंडीतील वातावरण हे हिंदूंकडूनच अशांत केलं जात आहे अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह काही राजकीय पक्षांकडून चालवलं जात आहे आणि कदाचित पोलीस प्रशासनही त्याला पाठबळ देत आहे. आणि यासाठी दादा गोसावी सारख्या सामान्य कार्यकर्त्याला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आज संपूर्ण हिंदू समाजाने दादा गोसावींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आवश्यकता आहे. दादा गोसावींच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याचे परिणाम कोणासाठीच चांगले होणार नाहीत हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं.